नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरतीचा अत्यंत महत्त्वाचा इंग्लिश ग्रामरचा पेपर नंबर 5। आजपर्यंत जर पेपर तुम्ही पाहिले नसेल तर नक्कीच पेपर पाहून घ्या। सर्व पेपर TCS आणि IBPS पॅटर्नचा आधार घेऊन तयार करण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1 आहे, In the following question, out of the given 4 alternatives, select the one which is nearest in meaning to the underlined word. प्रश्नाला सविस्तरपणे वाचून घेऊया बघूया। In the following question, खाली दिलेल्या प्रश्नांमध्ये आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह, बघा खाली जो प्रश्न दिलाय त्याच्यामध्ये 4 अल्टरनेटिव्ह म्हणजे काय तर 4 पर्याय देण्यात आलेले आहेत। सिलेक्ट द वन, आपल्याला असा एक वन जो वर्ड दिलाय तो सिलेक्ट करायचा, विच इज नियरेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाइंड वर्ड। अधोरेखित केलेला जो शब्द आहे त्या शब्दाशी मिळता जुळता नियरेस्ट वर्ड, जवळचा म्हणजेच काय तर सिनोनिम सिमिलर वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। वाचूया आपला प्रश्न काय म्हणतो। ही स्पेंट मोस्ट ऑफ हिज इयर्स डिबंकिंग पॉलिटिशियन्स, बघा ही स्पेंट मोस्ट ऑफ हिज इयर्स। आता बघा प्रश्नाचा अर्थ जाणून घेऊया। अधोरेखित केलेला शब्द काय डिबंक, डिबंकचा अर्थ होतो उघड करणे। बरं समजा तुम्हाला या डिबंकचा अर्थ माहित नसेल तर या सेंटेन्स वरून अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया। बघा स्पेंड म्हणजे काय तर स्पेंड म्हणजे घालवणे असं म्हणता येईल। स्पेंडचा विटू काय झाला स्पेंट म्हणजे घालवले होईल। ही स्पेंड मोस्ट ऑफ हिज इयर्स, त्याने त्याचे जास्तीत जास्त वर्ष घालवले कशामध्ये तर पॉलिटिशियन लोकांना डिबंक करण्यामध्ये, म्हणजे काय त्यांचं जो पितळ आहे ते उघड करण्यामध्ये, किंवा त्यांनी जो करप्शन केलेला असेल किंवा त्यांनी जे घोटाळे केलेले आहेत ते घोटाळे एक्सपोज करण्यामध्ये, डिबंक करण्यामध्ये त्याने त्याचे खूप वर्ष घालवलेले आहेत। मग डिबंकचा अर्थ होतो एखादी गोष्ट उघड करणे, पितळ उघड करणे असं आपण म्हणू शकतो। मग या अनुषंगाने त्याची सिमिलर असणारा वर्ड पाहूया आपण। फर्स्ट ऑप्शन आहे एक्सपोज। एक्सपोज म्हणजे काय उघड करणे। न्यूजपेपरमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहता की ही बातमी एक्सपोज करण्यात आलेली आहे, न्यूज एक्सपोज झालेली आहे म्हणजे न्यूज उघडी झालेली आहे। सेकंड आहे बघा चीटिंग, चीट म्हणजे फसवणे, काही संबंध आहे का नाही। थर्ड आहे थ्रेटनिंग, थ्रेटन म्हणजे काय तर धमकावणे, धमकी देणं। पॅसिफाय म्हणजे काय तर एखाद्याला शांत करणे। आता डिबंक म्हणजे काय एखादी गोष्ट उघड करणे, एखाद्याचं पितळ उघड करणे। या अनुषंगाने ऑप्शन नंबर फर्स्ट एक्सपोज हा आपला करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट बघू आता, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड्स इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक। बघा जो ब्रॅकेटमध्ये शब्द दिलाय त्या शब्दाचा आपल्याला अँटोनिम विरुद्धार्थी शब्द अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा। वाचूया। सायन्स हॅज डॅश ब्रॅकेटमध्ये डिक्लाइन रॅपिडली सिन्स 1900। ओके, म्हणजे काय प्रश्न काय म्हणतो सायन्स हॅज डिक्लाइन, डिक्लाइनचा अर्थ काय तर उतरती कळा लागणे, म्हणजे काय तर कमी कमी होत जाणे, विज्ञान कमी। आता येथे डिक्लाइन येथे दिलाय त्यांनी। ओके, विज्ञानाची जी महत्व आहे ते रॅपिडली म्हणजे वेगाने 1900च्या दशकापासून कमी कमी होत आलेला आहे। मग डिक्लाइन म्हणजे कमी होणे, तर असा आपल्याला शब्द फाइंड आउट करायचा आहे ज्याचा अर्थ असणार आहे वाढवणे, म्हणजे जो की यासाठी अपोजिट अँटोनिम विरुद्धार्थी शब्द असणार आहे। वाचूया। ऑप्शन फर्स्ट आहे फेल, फेल म्हणजे अपयश होणे, काही संबंध नाहीये। सेकंड आहे ट्रॅव्हल, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, काही संबंध नाही। थर्ड आहे प्रोग्रेस, प्रोग्रेस म्हणजे प्रगती करणे। आपण येथे आता प्रोग्रेस वाढतो आपल्याला बरोबर आहे म्हणून आपण येथे प्रोग्रेस हा वर्ड ऍड करूया। सायन्स हॅज प्रोग्रेस्ड रॅपिडली सिन्स 1900, म्हणजे बघा विज्ञानानं प्रोग्रेस केलेली आहे वेगाने 1900 दशकापासून, म्हणजेच काय तर विज्ञानाने प्रगती करण्यात आलेली आहे, विज्ञानाची भरभराट झालेली आहे, म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हा आपल्या इथे येऊ शकतो। चौथ्या ऑप्शनचा आपण अर्थ जाणून घेऊया। एंटरचा अर्थ होतो प्रवेश करणे, काही संबंध नव्हता। बघा ऑप्शन फर्स्ट, ऑप्शन सेकंड, ऑप्शन फोर काही संबंध नव्हता, फक्त ऑप्शन थर्ड हा आपला बरोबर होता, म्हणून डिक्लाइन साठी अँटोनिम काय आला तर प्रोग्रेस हा आलेला आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया। अ सेंटेन्स हॅज बीन गिवन इन द ऍक्टिव्ह व्हॉइस, सेंटेन्स काय म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये दिलेला आहे। आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन द पॅसिव्ह व्हॉइस। बघा प्रश्न ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये दिला, आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्याला कन्वर्ट करायचा आहे। वाचूया। इंडिया गेव पाकिस्तान अ निगेटिव्ह रिप्लाय टू द रिक्वेस्ट टू ओपन द क्रॉस बॉर्डर ट्रेड। आता बघा
ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना सर्वात महत्त्वाचा रोल आहे तुम्हाला सब्जेक्ट ओळखायचा आहे, तुम्हाला वर्ब ओळखायचा आहे, तुम्हाला ऑब्जेक्ट ओळखायचा आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, क्रिया करणारा व्यक्ती. आता बघा, इंडिया गेव पाकिस्तान अ निगेटिव्ह रिप्लाय. भारताने पाकिस्तानला एक नकारार्थी प्रत्युत्तर दिलं. मग क्रिया करणारा कोण आहे? भारत. म्हणजे इंडिया काय झाला आपला? हा सब्जेक्ट झाला. क्रियापदाचा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद असं म्हणतो. भारताने पाकिस्तानला काय तर दिलं, ओके, निगेटिव्ह रिप्लाय. म्हणजे गिव्ह काय झाला आपला? वर्ब झाला. कुणावरती क्रिया झालेली आहे? तो आहे पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तान हा ऑब्जेक्ट झाला. बघा, असं वाक्य आपल्याला कळालं. आपण फाइंड आउट केला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता काय करायचंय? ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज करत असताना वाक्याची सुरुवात त्या ऑब्जेक्टनुसार होते. म्हणजे पाकिस्ताननुसार वाक्याची सुरुवात होणारा आपल्याला ऑप्शन फाइंड आउट करायचा. पहिल्या ऑप्शनमध्ये आहे बघा पाकिस्तान, बरोबर आहे. दुसऱ्या याच्यामध्ये इंडिया आहे, म्हणजे ऑप्शन रॉंग झालाय. तिसऱ्यामध्ये बघा टू इट्स दिलाय, हा सुद्धा रॉंग झालाय. नंतर दिलाय क्रॉस बॉर्डर ट्रेड, हा सुद्धा रॉंग झालाय. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आहे. आणखी यामध्ये डिटेलमध्ये जाऊ आपण आता. बघा, इंडिया गेव पाकिस्तान, सुरुवात काय? पाकिस्तानने झाली. नंतरचा महत्त्वाचा रूल काय म्हणतो की आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्हाइज करत असताना टेन्स फाइंड आउट करायचा. याच्यामध्ये बघा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट दिलाय, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स दिलाय. मग अशा प्रकारचं सिंपल पास्ट वाक्य असेल त्याचं पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करत असताना फॉर्म्युला काय? बघा, सुरुवातीला आपल्याला ऑब्जेक्ट घेतलाय, जो आपण पाकिस्तान घेतलाय. पॅसिव्ह पास्टचं वाक्य असल्यामुळे आपल्याला काय घ्यायचंय? वॉज किंवा वर घ्यायचंय. बघा, वॉज किंवा वर कशावर डिपेंड असणार आहे? जो तुमचा सब्जेक्ट असणार आहे. समजा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपल्याला काय घ्यायचंय? वॉज घ्यायचंय. जर प्लुरल असेल तर काय घ्यायचंय? वर घ्यायचंय. आता बघा, पाकिस्तान एकच आहे, सिंग्युलर आहे, म्हणून आपण वॉज घेतलं, इथे वॉज आलेलं आहे. नंतर जे वर्ब दिलंय त्याचं थर्ड फॉर्म घ्यायचं. बघा, फॉर्म्युलामध्ये वर्ब आहे आपल्याकडे गेव, गिव्ह, गेव, गिवन, म्हणजे इथे गिवन सुद्धा आलेला आहे. नंतर इतर पार्ट आपल्याला जो आलेला आहे तो घ्यायचा आहे. बघा, पाकिस्तान वॉज गिवन अ निगेटिव्ह रिप्लाय बाय इंडिया. पॅसिव्हाइजच्या वाक्यामध्ये नेहमी ज्याच्याकडून जो ऑब्जेक्ट सब्जेक्ट होता त्याकडूनसाठी आपल्याला काय घ्यायचं असतं? बाय घ्यायचं असतं. अर्थ बघा, पाकिस्तान वॉज गिवन अ निगेटिव्ह रिप्लाय. पाकिस्तानला निगेटिव्ह रिप्लाय मिळालेला आहे. कुणाकडून? भारताकडून. टू द रिक्वेस्ट टू ओपन द क्रॉस बॉर्डर ट्रेड. बघा, क्रॉस बॉर्डर ट्रेड म्हणजे जी बॉर्डर आहे, सीमा आहे, तिथून चालणारा जो ट्रेड आहे, व्यापार आहे, त्या व्यापाराला भारताने काय अनुमती दिलेली नाहीये, असा भारताने काय रिप्लाय दिलेला आहे, म्हणजे नकारार्थी रिप्लाय दिलेला आहे. आणि ॲक्टिव्हचं वाक्य काय म्हणतं? इंडिया गेव पाकिस्तान अ निगेटिव्ह रिप्लाय. भारताने पाकिस्तानला रिप्लाय दिलाय. आणि हे काय म्हणतं पॅसिव्हचं? पाकिस्तानला भारताकडून रिप्लाय देण्यात आलेला आहे. बघा, महत्त्वाचं काय? या प्रकारचं तुमचं क्रम असला पाहिजे. चला मित्रांनो, नेक्स्ट बघू आता. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो? सेंटेन्सेस ऑफ अ पॅरेग्राफ आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. बघा, sentences of a paragraph are given below in jumble order. जे पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला सेंटेन्स दिलेत, म्हणजे ABCD हे सेंटेन्स दिलेत, ते कसे जंबल दिलेत, म्हणजे काय तर अदला बदल केलेले दिलेले आहेत. तुम्हाला त्याचा क्रम व्यवस्थित दिलाय का? नाही, तुम्हाला त्याचा क्रम व्यवस्थित लावायचा आहे. आणि त्याचा मिनिंगफुल, बघा इथे दिलाय, टू फॉर्म अ मिनिंगफुल पॅरेग्राफ, अर्थपूर्ण पॅरेग्राफ तुम्हाला बनवायचा आहे. ओके, तर आता बघूया आपण जे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याकडे ते काय आहेत बघूया. इट वॉज ऑल्सो अन एनकरेजमेंट टू अदर कंट्रीज. बघा, इट वॉज ऑल्सो अन एनकरेजमेंट, ते एक अदर सायंटिस्ट, जे इतर सायंटिस्ट आहे त्यांच्यासाठी एक एनकरेजमेंट आहे, म्हणजे धैर्य देणार आहे. दुसरं, द विक्टरी ऑफ द ॲस्ट्रॉनॉमर्स वॉज प्रूफ. द विक्टरी ऑफ द ॲस्ट्रॉनॉमर्स वॉज प्रूफ दॅट युरोपियन सायन्स वॉज अवेकनिंग. बघा, विक्टरी म्हणजे काय तर यश मिळवणं किंवा विजय मिळवणं असं म्हणतात. विक्टरी ऑफ द ॲस्ट्रॉनॉमर, जे ॲस्ट्रॉनॉमर्स होते, जे अंतराळवीर होते, त्यांनी यश मिळवलं आणि त्यांनी प्रूफ केलं, सिद्ध केलं की युरोपियन सायन्स जे आहे ते अवेकनिंग आहे, जागृत करणार आहे, म्हणजे सर्वांच्या माहितीचा उलगडा करणारं युरोपियन सायन्स आहे, असं ॲस्ट्रॉनॉमर्सनी काय केलं? प्रूफ केलं, सिद्ध केलं. नंतर बघा, नाव, आता दे टू स्टार्टेड लुकिंग ॲट नेचर विथ देअर ओन आईज. बघा, त्यांनी सुद्धा काय केलं? दे टू स्टार्टेड, त्यांनी सुरुवात केली लुकिंग ॲट द नेचर, निसर्गाकडे पाहण्याची, विथ देअर ओन आईज, स्वतःच्या उघड्या डोळ्याने निसर्गाकडे पाहण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि बघा, डी ऑप्शन काय म्हणतो? दे बिगॅन टू कॉपी द मेथड दॅट कोपर्निकस हॅड युज्ड सो सक्सेसफुली. दे बिगॅन टू कॉपी द मेथड, त्यांनी जी मेथड होती, पद्धती होती, ती कॉपी करायला सुरुवात केलेली आहे. की कोपर्निकसने ते काय? कोपर्निकस हॅड युज्ड सो सक्सेसफुली, कोपर्निकसने
खूप यशस्वीरित्या ते वापरलेलं होतं. ओके, आता बघा यापूर्वी काय असायचं, कोणताही शोध लागायचा तर सर्वप्रथम जो शास्त्रज्ञ असायचा ज्याने शोध लावलेला असायचा त्याच्यावरती टीका व्हायची आणि नंतर 10 वर्षांनी 20 वर्षांनी त्या व्यक्तीचं जे म्हणणं होतं ते म्हणणं कसं बरोबर आहे लोकांना समजायचं. मग लोकांना काय वाईट वाटायचं की आपण त्या शास्त्रज्ञाबरोबर चुकीचं वागलं. आता बघा आपण 4 ऑप्शन वाचलेत, ABCD वाचलेले आहेत. आता यामध्ये बघूया आपण की सुरुवात कुठून होती. आता सुरुवात होते बघा बी पासून. ओके, द फिक्ट्री ऑफ द ॲस्ट्रोनॉमर्स वॉज प्रूफ. जो ॲस्ट्रोनॉमरनी जे यश मिळवलं होतं त्यांनी काय केलं होतं, एक प्रूफ केलं होतं, सिद्ध केलं होतं. आता सुरुवात आहे फिक्ट्री पासून, म्हणजेच काय सिच्युएशन तुम्हाला फाइंड आउट करायची की कोठून. बघा अशा प्रकारचे प्रश्न काय म्हणतात, सुरुवातीला काही कॅरेक्टर असतात महत्वाचे, म्हणजे याच्यात कोण कॅरेक्टर आहेत, ॲस्ट्रोनॉमरचं यश हा कॅरेक्टर. नंतर काहीतरी सिच्युएशन निर्माण झाली आणि त्या सिच्युएशनचा शेवटीला एक समारोप एंड सुद्धा झालेला आहे. आता याची सुरुवात बी पासून झाली. ऑप्शन पाहूया. ऑप्शन फर्स्टमध्ये बी आहे, सेकंडमध्ये बी आहे, थर्डमध्ये बी आहे, फोर्थमध्ये बी आहे. आता बी तर तुम्हाला कळालं, पहिला ऑप्शन आहे. आता दुसरं काय होतं बघूया. बी पासून आपण पुढचा याचा कोरिलेट करूया. बघा, द फिक्ट्री ऑफ द ॲस्ट्रोनॉमर्स वॉज प्रूफ. जे ॲस्ट्रोनॉमरनी यश मिळवलं होतं त्यांनी सिद्ध केलं की युरोपियन सायन्स वॉज अवेकनिंग. जे युरोपियन सायन्स आहे ते जागृत करणारं आहे. ओके, नंतर बघा आता ते जागृत करणार आहे असं त्यांनी सिद्ध केलं. नंतर बघा ए आला याच्यामध्ये, इट वॉज ऑल्सो अन एनकरेजमेंट टू अदर सायंटिस्ट. आता त्यांनी काय केली, फिक्ट्री मिळवली, एखाद्याने यश मिळवलं म्हणजे ते इतरांना काय प्रेरणा देणार आहे. म्हणून बघा इट वॉज ऑल्सो अन एनकरेजमेंट टू अदर सायंटिस्ट. त्यांची जी फिक्ट्री होती ते इतरांना काय प्रेरणा देणारी होती. बघा कोरिलेट करणारा शब्द काय, एनकरेजमेंट. ओके, कुणाला तर इतर सायंटिस्टला. नंतर बघूया काय येतं. नंतर आहे बघा आपल्याकडे आता हे कोण सायंटिस्ट आहेत. ओके, मग या सायंटिस्टला कोरिलेट करणारा वर्ड बघा दे कुणासाठी वापरले, सायंटिस्टसाठी. दे बिगॅन टू कॉपी द मेथड. त्यांनी मेथड कॉपी करायला सुरुवात केली. कुणाची, तर कोपर्निकसनी जी मेथड वापरली होती यशस्वीरित्या ती त्यांनी कॉपी करायला सुरुवात केली. आणि शेवटी येतो सी. ओके, नाव आता दे टू स्टार्टेड लुकिंग ॲट नेचर. आता बघा कोपर्निकसचं नेचरकडे निसर्गाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो वेगळा होता. त्याच पद्धतीने आता देट्स टू स्टार्टेड लुकिंग ॲट नेचर. त्यांनी आता निसर्गाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे. ओके, कॉन्ट्रॅडिक्टिंग द लॉंग इस्टॅब्लिश्ड आयडिया. कॉन्ट्रॅडिक्टचा अर्थ होतो विरोध. इस्टॅब्लिश म्हणजे काय, तर ज्या कल्पना अगोदरच रूढ झालेल्या आहेत त्या रूढ कल्पनांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी नाविन्यपूर्णाचा शोध लावला आणि त्यांनी काय केलं, कोपर्निकस प्रमाणेच जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणून बघा ऑप्शन नंबर जो सेकंड आहे BADC ही ॲक्युरेट सिक्वेन्स आहे. नेक्स्ट बघू आता, फिल इन द ब्लँक विथ द कोहरंट प्रोपोजिशन. प्रिपोजिशनचे प्रश्न विचारायला बघा 100%. बघा वाचूया. अ न्यू वे ऑफ द पॅन्डेमिक इज अ डॅश द होरिझन. आता बघा अ न्यू वेव म्हणजे लाट म्हणूया, एक नवीन लाट आहे. कशाची, तर पॅन्डेमिक. पॅन्डेमिक म्हणजे साथीचा महाभयंकर रोग असं म्हणतात. ओके, म्हणजे बेसुमारपणे वाढणारा जो रोग असतो त्याला पॅन्डेमिक डिसीज असं म्हणतात. अ न्यू वे ऑफ द पॅन्डेमिक, रोगाची जी भरमसाठ वाढणारी जी लाट आहे ती कुठेपर्यंत, बघा होरिझन पर्यंत, म्हणजे सीमेवर येऊन ठेपलेली आहे. मग इथे सीमेवर या उद्देशाने ऑन हे प्रिपोजिशन पाहिजे. ओके, होरिझन म्हणजे सीमा, वरसाठी ऑन. बघा मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय काय येतो, शब्दाच्या नंतर म्हणजे सीमेवर. वर हा शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन आहे. परंतु इंग्लिशमध्ये प्रिपोजिशन शब्दाच्या अगोदर येतो म्हणून ऑन काय ते अगोदर आले आणि सीमा हा म्हणजे होरिझन हा नंतर आलेला आहे. म्हणून बघा ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आन्सर आहे. आता बघा अँडचा वापर केव्हा केला जातो, ज्या वेळेला दोन घटकांमध्ये तुलना केली जाते. राम अँड श्याम, राम आणि श्याम. पुढचं फॉरचा अर्थ काय होतो, साठी. दिस चॉकलेट इज ओनली फॉर यू. हे चॉकलेट फक्त तुझ्यासाठी आहे. आणि नंतर इन मध्ये काय, इनचा अर्थ होतो मध्ये, म्हणजे आय लिव्ह इन होम, मी घरामध्ये राहतो. ओके, चला नेक्स्ट बघू आता. A sentence has been given in a direct speech. Out of the 4 alternatives, select the one that best expresses the same sentence in an indirect speech. बघा प्रश्न काय म्हणतो आपल्याला, सेंटेन्स दिलाय तो डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेला आहे. ओके, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह या 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे जो की काय इनडायरेक्ट स्पीच असणार आहे. वाचूया आपण पूर्ण सेंटेन्स काय म्हणतं बघा. शी शाउटेड, ती ओरडली. आय नो हू हॅज डन दिस, मला माहित आहे हे कुणी केलेलं आहे. बघा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना महत्वाचे रूल काय म्हणतात. पहिला रूल आहे की ज्या वेळेला समोरचा कुणी ऐकणारा असेल तर त्यावेळेला सेड असेल तर सेड टू होतं,
टेल असेल तर टेलचं टोल्ड होतं, परंतु बघा येथे ऐकणारा कोणी नाहीये. आणि अशा प्रकारचे बघा शाउटेड, एक्सक्लेम, आस वगैरे विचारले असतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल होतो का? नाही. फक्त सेड असेल तर त्या पद्धतीने बदल होतं. सेडचं टोल्ड होतं, सेचं टेल होतं, टेलचं आपण म्हणूया ऐकणारा असेल त्यावेळेला टोल्ड होतं. ओके, त्या पद्धतीने. आता बघा शी शाउटेड म्हणून काय वापरलं? शी शाउटेड. प्रत्येक याच्यामध्ये बघा शी शाउटेड, शी शाउटेड, शी शाउटेड, प्रत्येक याच्यामध्ये ते आलेलं आहे. ओके, आता आपल्याला दुसरा रूल काय म्हणतो बघा, ज्या वेळेला कंजक्शन म्हणून आपल्याला काय करायचं असतं, कंजक्शन म्हणून आपल्याला दॅटचा वापर करायचा असतो. म्हणून बघा शी शाउटेड दॅट, येथे सुद्धा दॅट आले, येथे सुद्धा दॅट आले. म्हणजे 3 आणि 4 या ऑप्शन मध्ये बघा शी वॉज शाउटिंग असं नाहीये, म्हणजे 3 आणि 4 रॉंग झालेले आहेत. म्हणजे दुसरा रूल कळाला तुम्हाला. शाउटेड पहिला रूल होता, नंतर कंजक्शन म्हणून दॅटचा वापर केला, येथे दॅट आलं, येथे दॅट आलं. नंतर तिसरा रूल काय म्हणतो, टेन्स मध्ये बदल करायचं असतं. सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट करा, येथे बघा सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट करायचं. शी शाउटेड, शी म्हणाली की शी न्यू बघा शी न्यू इथे सुद्धा आहे, शी न्यू. आयचं कन्व्हर्जन काय झालं इथे, शी मध्ये झालं. ती म्हणाली की तिला माहिती होतं. हु हॅज डन दिस, आता या वाक्यामध्ये टेन्स कुठला आहे सांगा? प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा टेन्स आहे. आपल्याला काय करायचं, डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना पास्ट परफेक्ट, म्हणजेच फॉर्म्युला काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. म्हणजेच बघा सब्जेक्ट आलाय, हॅड आलाय, V3 आलाय, म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आन्सर आहे. बघा या वाक्याचा अर्थ जाणून घेऊया. बघा शी शाउटेड, ती ओरडली, आय नो हु हॅज डन दिस, मला माहिती हे कुणी केलेलं आहे. आणि दुसरं वाक्य बघा शी शाउटेड दॅट, ती म्हणाली की शी न्यू, तिला माहिती होतं, हु हॅड डन दिस, हे काम कुणी केलेलं होतं. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आलेला आहे. चला नेक्स्ट बघूया आता. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा आपल्याला असा ऑप्शन फाइंड आउट करायचा जो तो त्या फिल इन द ब्लँक मध्ये बसणार आहे. द गार्डन इज नाउ डॅश डॅश दॅन इट वॉज सेफ. आता बघा इथे दॅन वापरले. दॅन केव्हा वापरतो आपण, ज्या वेळेला डिग्री असेल, डिग्रीच्या वाक्यामध्ये दॅन वापरतो. आणि कंपेरेटिव्ह डिग्रीचा असेल, जो ॲडजेक्टिव्ह कंपेरेटिव्ह डिग्री मधला असेल त्यासमोर आपल्याला दॅनचा वापर करावा लागतो. मग आपल्याला बघायचं आहे कंपेरेटिव्ह डिग्री मधला ॲडजेक्टिव्ह. आता बघा ऑप्शन फर्स्ट दिलाय मच ब्युटिफुल, सेकंड मोर ब्युटिफुल, थर्ड मोस्ट ब्युटिफुल, फोर्थ ब्युटिफुल. आता बघा इथे दॅन दिलाय, कंपेरेटिव्हचं फाइंड आउट करायचं आपल्याला. आता ब्युटिफुल हा फक्त येतो पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, सुंदर. मोस्ट ब्युटिफुल येतो सुपरलेटिव्ह डिग्री, सर्वात जास्त सुंदर. आपल्याला दोन व्यक्तीमध्ये तुलना करायची किंवा घटकामध्ये तुलना करायची, मग कंपॅरिझन करण्यासाठी मोर ब्युटिफुल हा येतो. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हा आपला करेक्ट आहे. बघा जो सेंटेन्स आहे त्याचा अर्थ कसा निघतो, द गार्डन इज नाउ मोर ब्युटिफुल दॅन इट वॉज बिफोर. जे गार्डन होतं ते सुंदर दिसत आहे, कशापेक्षा, ज्यापूर्वी ते सुंदर होतं त्यापेक्षा यावेळेस ते खूप सुंदर दिसत आहे. ओके, म्हणून मोर ब्युटिफुल हा करेक्ट इथे ॲडजेक्टिव्ह कंपेरेटिव्ह डिग्री येतो. डिग्रीचे फॉर्म तुम्हाला पाठ असणं महत्त्वाचं आहे. बघा जसं की गुड, बेटर, बेस्ट असं म्हणूया, बॅड, वर्स, वर्स्ट होईल, किंवा क्लेवर, मोर क्लेवर, क्लेवरेस्ट असं येऊ शकेल, किंवा आपण म्हणूया ऑनेस्ट, मोर ऑनेस्ट या पद्धतीने. ओके, ते तुम्हाला ॲडजेक्टिव्ह पार्ट असणं महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट बघू आता. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. अप्रोप्रिएट ऑप्शन फाइंड आउट करायचा फिल इन द ब्लँकसाठी. वाचूया. द ऑडियन्स डॅश ॲज सून ॲज द चीफ गेस्ट. प्रत्येक वर्डला आपण पुटअप करूया. द ऑडियन्स शाउटेड, ऑडियन्स ओरडले, ॲज सून ॲज म्हणजे होताना होताच. ऑडियन्स ओरडले ॲज द चीफ गेस्टनी प्रेझेंट केला. आता प्रमुख पाहुणे प्रेझेंट करायला येतील का? नाही, म्हणजे हा ऑप्शन काय झाला, रॉंग झाला. दुसरं बघूया. द ऑडियन्स स्क्रीम ॲज सून ॲज द चीफ गेस्ट रिपोर्टेड. ऑडियन्सनी स्क्रीम केलं म्हणजे काय, तर जोरामध्ये किंचाळले. ॲज सून ॲज द चीफ गेस्टनं रिपोर्ट केला. आता चीफ गेस्ट रिपोर्ट करायला येईल का? नाही, म्हणजे माहिती द्यायला येईल का तो, म्हणजे एखादी बातमीचं रिपोर्टिंग करायला येईल का? नाही, म्हणजे हा रॉंग झाला. थर्ड बघूया. द ऑडियन्स चीर्ड म्हणजे ऑडियन्स उत्साही झाले. ॲज सून ॲज द चीफ गेस्ट डिले. चीफ गेस्टनी काय केला, डिले केला. डिले म्हणजे उशीर केला. आता चीफ गेस्टनी उशीर केला तर लगेच त्यांना उत्साह जाणवतो का? नाही, म्हणजे हा सुद्धा रॉंग झाला. उरला 4 ऑप्शन, बघूया आपण हा ॲक्युरेट बसतो का. द ऑडियन्स क्लॅप, जे ऑडियन्स होते, श्रोते होते, त्यांनी टाळ्या वाजल्या. ॲज सून ॲज द चीफ गेस्ट अराईव्ह म्हणजे येणे. जसे चीफ गेस्ट आले त्याच पद्धतीने ऑडियन्सनी, श्रोत्यांनी काय, टाळ्या वाजवल्या. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. चूज द करेक्टली स्पेल्ड. ॲक्युरेट स्पेलिंग फाइंड आउट करायचं आपल्याला. बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. चला विचार करा आणि पटकन सांगा.
ऑप्शन नंबर आहे सेकंड ही आपली करेक्ट स्पेलिंग आहे मिलेनियम. ओके, मिलेनियम हा आपला करेक्ट स्पेलिंग आहे बघा. MILLENNIUM मिलेनियमची ॲक्युरेट स्पेलिंग आहे. नेक्स्ट बघू आता. फाइंड अ सुटेबल वर्ड आउट ऑफ द गिवन चॉईसेस फॉर द ॲनिमल्स डिस्कस्ड बिलो. बघा काय म्हणतो, आता आपल्याला जो खाली दिलेला आहे त्याचा आपल्याला काय करायचं, एक वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रकारचा प्रश्न आहे बघा, माहिती असलं पाहिजे आपल्याला. These animals can inhabit the terrestrial, arboreal and freshwater aquatic system. बघा these animals म्हणजे अशा प्रकारचे जे प्राणी असतात, कॅन हॅबिटट, हॅबिटट म्हणजे काय तर वस्ती करून राहतात, म्हणजे तेथे राहतात, त्यांची राहण्याची जागा. दीज ॲनिमल्स कॅन इनहॅबिट द टेरिस्टेरियल. आता टेरिस्टेरियलचा अर्थ काय होतो बघा. आता टेरिस्टेरियल म्हणजे काय म्हणूया आपण, जमिनीवर राहणारे, म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी. अर्बोरियल, अर्बोरियल म्हणजे काय तर मोस्टली झाडावर राहणारे प्राणी असं म्हणता येईल. नंतर फ्रेश वॉटर ॲक्वॅटिक सिस्टीम, ॲक्वॅटिक म्हणजे काय, पाण्याशी संबंधित. फ्रेश वॉटर म्हणजे अशा आपण म्हणूया एक ताज्या पाण्यामध्ये किंवा आपण चांगल्या पाण्यामध्ये राहतात, म्हणजे असे प्राणी जे जमिनीवर राहतात, झाडावर राहतात आणि पाण्यामध्ये राहतात, त्याला काय म्हणतात. फर्स्ट ऑप्शन आहे बघा पॅरासाइट. पॅरासाइट म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा घटक. ओके, परजीवी. दुसरा आहे हेटेरोट्रॉप्स. आता हेटेरोट्रॉप्सचा काही संबंध नाहीये. ओमनिवोरस, ओमनिवोरस म्हणजे काय तर आपण म्हणूया मांसभक्षक, म्हणजे जो व्हेजिटेबल सुद्धा खातो आणि आपण मीठ सुद्धा खातो असं म्हणूया. ॲम्फिबियनचा अर्थ होतो उभयचर. ओके, तर उभयचर म्हणजे कोण, असा प्राणी जो जमिनीवर राहतो, पाण्यात राहतो, झाडावर सुद्धा राहतो. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह, 4 पर्याय दिलेत. ओके, फाइंड द वन दॅट बेस्ट फिट्स इन द ब्लँक स्पेट. असा फाइंड आउट करायचा जो की त्या रिकामी जागामध्ये फिट असणार बघा. द जज फ्रीड हिम, जजनी काय केलं, त्याला मुक्त केलं. ॲज ही टेंडर्ड हिज ॲपॉलॉजी. बघा ॲक्युरेट इथे टेंडरच येतोय, दुसरा काहीही येत नाही. ॲज ही टेंडर्ड हिज ॲपॉलॉजी, ॲपॉलॉजी म्हणजे काय, माफी. त्याने त्याची माफी काय केली, सादर केली. निविदा, टेंडरचा अर्थ होतो त्याची निविदा. काय करतोय, त्याची निविदा किंवा त्याची जी अपील होती ती जज समोर सादर केली, त्यामुळे जजने त्याला फ्री केलं, मुक्त केलं. ओके, रजिस्टर इथे पुटअप करून बघा येतो का. द जज हिम ॲज ही रजिस्टर ॲपॉलॉजी. आता माफी रजिस्टर करता येईल का, नाही, रॉंग झाला. बार्गेन केलं. बार्गेन केव्हा केलं जातो बरं, समजा एखादा तुमच्या घरासमोर भाजीवाला विक्रेता आलेला आहे. ओके, तर त्या भाजीवाला विक्रेत्याला लेडीज काय करतात, मोस्टली बार्गेनिंग करतात, म्हणजे भावतोल करतात, आहे का नाही. तर बार्गेनचा काही संबंध नाही. आता जज बार्गेन करायला बसलाय का, नाही, म्हणजे रॉंग झाला. डिमांड म्हणजे काय तर मागणी करणं. आता तो डिमांड करू शकतो कारण एक त्याची एक अपील करू शकतो, एक विनवणी करू शकतो. मग टेंडर्ड हा ॲक्युरेट ऑप्शन आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे बघा, वाचूया. द कोर्ट हॅज डिसाइडेड दॅट शी वुड गेट 10,000 पर मंथ फ्रॉम हर हजबंड सॅलरी ॲज डॅश डॅश आफ्टर डिवोर्स. बघा, द कोर्ट हॅज डिसाइडेड, अर्थ जाणून घेऊया. द कोर्ट हॅज डिसाइडेड, कोर्टने डिसाइड केलेलं आहे, दॅट शी वुड गेट 10,000 पर मंथ, तिला दर महिन्याला 10,000 रुपये मिळू शकतील. कुणाकडून, तर फ्रॉम हर हजबंड सॅलरी. बघा ॲपोस्ट्रॉफी चा अर्थ काय होतो, चाचीचे, नवऱ्याच्या पगारामधून तिला 10,000 रुपये मिळू शकतील, असं कुणी कोर्टाने ठरवलं. ॲज डॅश डॅश आफ्टर डिवॉर्स, डिवॉर्स झाल्यानंतर. मग याचा अर्थ काय होतं बघा, मॅट्रिमनी होतो का, नाही. मॅट्रिमनी म्हणजे काय तर विवाहाच्या ज्या वेबसाईट्स वगैरे असतो आपण, विवाहा संबंधित मॅट्रिमनी. दुसरा आहे पॅट्रिमनी. पॅट्रिमनीचा अर्थ काय ते वडिलोपार्जित जी संपत्ती मिळते एखाद्याला, त्याला पॅट्रिमनी म्हणतात. कॉलनी म्हणजे नगर, याचा काही संबंध आहे. चौथा आहे ॲलिमनी. ॲलिमनीचा अर्थ होतो पोटगी, म्हणजे एखादी स्त्री नवऱ्यापासून विभक्त झालेली असेल त्यावेळेला तिला नवऱ्याकडून जे पैसे मिळतात, जो जगण्यासाठीचा थोडासा आधार असतो, त्याला ॲलिमनी असं म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर 4 इथे करेक्ट ॲक्युरेट बसणारा वर्ड आहे. चला नेक्स्ट बघू आता. फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर प्रिपोजिशन. या प्रिपोजिशनमध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक फिट करायचं. वाचूया. Our university offers various degree programs dash biotechnology and computer science. येते बघूया. ओव्हर बायोटेक्नॉलॉजी येते का, नाही, रॉंग झालं. बिलो बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजीच्या खाली काही संबंध आहे का, नाही. इन बायोटेक्नॉलॉजी, चला ऑप्शन सापडला आहे, ऑप्शन नंबर 3 इन बायोटेक्नॉलॉजी अँड कम्प्युटर सायन्स पाहिजे होतं. ओके, आता फ्रॉम पण बघा इथे ऍड करून बघा. तुम्हाला कन्फ्यूज होत असेल ना, सरळ सरळ तिथं तो वर्ड तुम्ही काय करायचा, प्रिपोजिशन तिथे फिल करायचा आणि एक भावना तिथे तुमची जुळती का फाइंड आउट करायचा. आता काहीही जुळत नव्हते, ओव्हरचा, बिलोचा, फ्रॉमचा काही संबंध येत नव्हता. उरला फक्त इन, आणि इनचा अर्थ होतो मध्ये. बघूया आपण काय अर्थ होतो.
आवर युनिव्हर्सिटी ऑफर्स, आमच्या युनिव्हर्सिटीने ऑफर्स केलं, देऊ केलं फेरियस डिग्री प्रोग्राम, वेगवेगळे डिग्रीचे प्रोग्राम म्हणजे डिग्रीच्या वेगवेगळ्या फॅकल्टी असं म्हणता येईल. इन बायोटेक्नॉलॉजी अँड कम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी विषयामध्ये आणि कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टी काय ऑफर केलेल्या आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 3 इन हा तेथे आला पाहिजे. नेक्स्ट बघू आता. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्ट. बघा 4 पर्यायांपैकी फक्त एक वर्ड आहे ज्याची स्पेलिंग काय बरोबर आहे. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड, आपल्याला असा वर्ड फाइंड आउट करायचा ज्याची स्पेलिंग काय बरोबर असणार आहे. पहिला आहे डिलेमा, सेकंड आर्ग्युमेंट, थर्ड आहे ह्युमरस, फोर्थ आहे होनोरे. काहीच संबंध नाही चौथ्या ऑप्शनचा. ऑप्शन नंबर फर्स्ट डिलेमा ॲक्युरेट आहे. DILEMA, डिलेम्याचा अर्थ काय होतो की इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे काय करावं हे सुचेनासं होणे. म्हणजे काय, दोन्हीकडून कसाट्यात पडण्याची परिस्थिती, म्हणजे त्याला सूचनच झालंय की आपण केलेली जी गोष्ट बरोबर आहे की वाईट आहे, आपण काय करावं हे सुचत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला डिलेमा असे म्हणतात. सेकंड आहे बघा आर्ग्युमेंट, आर्ग्युमेंटचा अर्थ होतो वादविवाद. ARGUMENT पाहिजे होतं, ई हा चुकून आलेला आहे म्हणजे हा रॉंग झाला स्पेलिंग. नंतर बघा HUMOROUS पाहिजे होते, ते डबल एस आलाय, हा रॉंग झाला. उरला फक्त एकच जो ऑप्शन नंबर 1 होता, जो आपला करेक्ट होता. नेक्स्ट बघा आता. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. बघा आपल्याला रिकामी जागा भरायची कशाने, तर करेक्ट आर्टिकलने. ही वॉज डॅश डॅश फर्स्ट मॅन टू अराइव्ह. बघा येथे आपल्याला बघायचं द येतं का, द ही वॉज द फर्स्ट मॅन, द येथे आपल्याला ॲक्युरेट आलेला आहे. आता द का वापरले, फर्स्ट मॅन क्रमवाचक जे शब्द असतात त्यासाठी आपल्याला द हे आर्टिकल घ्यावं लागतं. म्हणून बघा ही वॉज द फर्स्ट मॅन टू अराइव्ह, तो असा पहिला व्यक्ती होता की जो पहिला आलेला होता, म्हणजे कुठेतरी कार्यक्रमामध्ये किंवा शाळेमध्ये असं म्हणता येऊ शकतं. अ फर्स्ट मॅन येतं का, नाही. ॲन फर्स्ट मॅन, आता तुम्हाला माहिती आहे ॲन कुठे वापरतात, ज्या वेळेला AEIO पासून सुरू होणारा एखादा शब्द असेल तेथे ॲन वापरतात. आणि चौथा तर ऑप्शन नो आर्टिकल रिक्वायर्ड दिलाय, हा तर काहीच नव्हता, म्हणून फक्त कॉम्पिटिशन कशाचं तुम्हाला द आणि अ मध्ये. मग ज्या वेळेला क्रमवाचक असेल फर्स्ट सेकंड थर्ड, तर त्यावेळेला डोळे झाकून तुम्ही द तिथे ऑप्शन लिहायचं. ओके, म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो ही होती महत्त्वाची तलाठी पेपरचे प्रश्न. आता तुम्हाला हा जो पेपर आहे, हा जो IBPS TCS पॅटर्नचा पेपर आहे, तो तुम्हाला इतर परीक्षेमध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे. म्हणजे पशुसंवर्धनची असेल, कृषी विभाग असेल किंवा जिल्हा भरती असेल किंवा इतर ज्या IPS TCS पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा असतील, वनरक्षक, उत्पादन शुल्क, सगळ्या परीक्षेत तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो माझा नंबर दिला आहे इथे व्हॉट्सअप, तुम्ही मला काय अडचण असेल त्या नंबरवरती मेसेज करू शकता. तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर मला या नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये मी ॲड करून सांगेल. आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपल्या जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी मिळणारे अपडेट मिळून जातील. तर मित्रांनो आपण येथेच थांबूया. जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, या जो आपला हे होता क्वेश्चन पेपर, या क्वेश्चन पेपरमध्ये आपण पॅसेज दिलेला नाही आहे. ओके, तर पॅसेज तुम्हाला कुठून मिळेल, तर माझी जी प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरून मिळेल, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पॅसेज मिळून जातील. म्हणजे तुमचे पॅसेजचे 5 मार्क्स सुद्धा कटणार का नाही, म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला 100% 25 मार्क मिळू शकतील. चला तर मित्रांनो आपण आज येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.